पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा परमेश्वर पित्याचे प्रेम आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो। आज 1 डिसेंबर गेला महिनाभर नोव्हेंबर महिन्यात परमेश्वराने आपला सांभाळ केला, त्याबद्दल त्याला धन्यवाद देऊया। या सुंदर डिसेंबर महिना परमेश्वराने दिलेले आहे, त्या महिन्यात जे आपल्या योजना आहेत त्या पूर्णत्वास जाण्यासाठी प्रभूची कृपा लाभावी म्हणून प्रार्थना करूया। आणि आजपासून आपण आगमन काळाला सुरुवात केलेली आहे। आपण आगमन काळ म्हणजे वाट बघण्याचा काळ, प्रतीक्षा करण्याचा काळ। आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माची प्रतीक्षा करत आहोत। आज 1 तारीख आणि 24च्या रात्री आपण त्याच उत्सव सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी येणार आहोत। आपल्याला ख्रिस्त सभेने 23 दिवस तयारीसाठी दिलेले आहे। आजचं शुभ वर्तमान आपल्याला सांगत आहे की दक्ष राहा, सावध राहा, जागरूक राहा। या दिवसात आपण जागरूक राहून दक्ष राहून खऱ्या अर्थाने तो नाताळ साजरा करण्यासाठी आपल्या मनाची तयारी करावी म्हणून या दिवसामध्ये सहभागी होऊया। या आगमन काळात काहीशे बदल झालेले ख्रिस्ती उपासनेमध्ये आपण बघतो। विशेषतः धर्मगुरूंची ही विधी वस्त्र ही जांभळ्या रंगाची असतात। जांभळा रंग हा आशेचा प्रतीक आहे। याचं पहिलं वाचन यिर्मया संदेशला सांगत आहे की त्या काळात लोकांवर अनेक प्रकारची संकट आली तरी देखील यिर्मया संदेशला सांगत आहे की या सगळ्या संकटावर मात करून तुमच्यासाठी आरणारा येणार आहे, मसीहा येणार आहे। हा आशेचा संदेश हा जांभळा रंग देत आहे आणि म्हणून या दिवसात आपण पर्पल कलर वापरत असतो। या दिवसात आपण परमैशाला पण जात नाही। फक्त 3 डिसेंबर संत फ्रान्सिस झेवियरचा सण आणि 8 डिसेंबरला पवित्र मातेचा निष्कलंक गर्भ सांगतो। हे 2 सोहळे वगळता आपण या दिवसात परमैशाला जात नाही। ते 24च्या रात्रीसाठी राखून ठेवलेलं असतं। आणि मग ही रीत सर्विस, हा रीत म्हणजे हा गोलाकार पुष्पचक्र याची सुरुवात जर्मनीपासून झाली। हा रीत म्हणजे असा आहे की यामध्ये बराचसा भाग हा हिरव्या रंगाचा दिसत आहे। हिरवा रंग हा समृद्धी आणि भरभराटीचा प्रतीक आहे, प्रॉस्पेरिटी। आणि हिरवा रंग जणू काही जीवनाचं प्रतीक आहे। जेव्हा झाड जिवंत राहते ते हिरव्या रंगाने दिसते आणि म्हणून आपल्या दैनंदिन जीवनाचं झाड देखील असं फळावं, फुलावं, बहरावं आणि म्हणून हा हिरवा रंग रीतला दिलेला आहे। त्याच्या 4 मेणबत्त्या आहेत। आज पहिली मेणबत्ती आपण पेटवणार आहोत जांभळ्या रंगाची। आणि हा रीत गोलाकार आहे, हे असं दर्शवण्यासाठी की तिथे आरंभ नाही आणि शेवट नाही। म्हणजे परमेश्वर हा अल्फा आणि ओमेगा, आदी आणि अनंत आहे, हे दर्शवण्यासाठी हा रीत गोलाकार केला आहे। मी आजचं आयोजन वाळूंजे गाव परिवाराचं आहे। कोणीतरी येऊन हा त्याची मेणबत्ती पेटवायची। त्या पवित्र रहस्याच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी आपण मात्र करावे म्हणून नम्रपणे परमेश्वराकडे क्षमा मागू। सर्व शक्तिमान परमेश्वराचा सर्व समर्थ परमेश्वर आपल्या पापाची क्षमा आपण सार्वकालिक जीवनाकडे नेऊन He
आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ परमेश्वरा तुझे श्रद्धावंत लोक ख्रिस्ताच्या उजव्या हाताशी एकत्र व्हावे आणि स्वर्ग राज्य प्राप्त करून घेण्यास पात्र बनावे, म्हणून त्यांना आपल्या सत्कृत्याद्वारे ख्रिस्ताला भेटण्यास प्रवृत्त कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यांच्याद्वारे करतो. इर्मया या पुस्तकातून घेतलेले वाचन. दावीदला धार्मिकतेचा अंकुर फुटेल असे मी करेन. प्रभू म्हणतो, पहा, इस्रायलच्या घराण्याला आणि यहूदाच्या घराण्याला जे अभिवचन मी दिले आहे ते पूर्ण करण्याचा काळ जवळ येत आहे. ते दिवस येतील तेव्हा, तो काळ येईल तेव्हा राजा होण्यासाठी दावीदच्या एका नीतिमान अंकुराची मी निवड करेन. तो देशात न्यायनीती प्रस्थापित करेल. त्या काळी यहूदाचा उद्धार होईल, येरुशलेम सुरक्षित बसेल. प्रभूच आमचे विधी निधान या नावाने येरुशलेमला संबोधले जाईल. हा प्रभूचा शब्द आहे. प्रतिसाद स्तोत्र. प्रतिसाद. हे प्रभू, मी तुझ्यासाठी तळमळत आहे. प्रभू, तुझे मार्ग मला दाखव, तुझ्या वाटा मला प्रकट कर. तुझ्या सत्याला अनुसरून वागायला मला शिकव. मला वळण लाव, कारण तूच तर माझा मुक्तिदाता देव आहेस. प्रतिसाद. प्रभू, मी तुझ्यासाठी तळमळत आहे. प्रभू किती चांगला आणि सरळ आहे. तो पापी जनांना सन्मार्गाने चालायला शिकवतो. नम्र लोकांना न्यायपरायणता दाखवतो. गरिबांना आपला मार्ग प्रकट करतो. परमेश्वराच्या आणि त्याच्या आज्ञांचे पालन करणाऱ्यांना प्रभूचे सर्व मार्ग प्रेमपूर्ण आणि विश्वसनीय आहेत. त्याचे भय धरणाऱ्यांशी प्रभूचे सत्य असते. तो आपला करार त्यांना प्रकट करतो. प्रतिसाद. दुसरे वाचन पौलाच्या पुस्तलिका तरास पहिले पत्र यातून घेतलेले वाचन. बंधुजन हो, जशी आमची प्रीती तुम्हावर आहे तशी प्रभू तुमची प्रीती एकमेकावर आणि सर्वांवर वाढवून विपुल करतो. त्याने तुमचे अंतःकरण स्थिर, पापविरहित आणि पवित्र करावे, म्हणजे आपला प्रभू येशू ख्रिस्त आपला सर्व संतांबरोबर परत येईल. त्यावेळी तुम्हाला देव आपला पिता त्यांच्यासमोर निर्दोष असे उभे राहता येईल. बंधुजन हो, शेवटी आम्ही तुम्हाला विनंती करतो आणि प्रभू येशूमध्ये बोध करतो की तुम्ही कसे वागून देवाला संतोष व्हावे हे तुम्ही त्याप्रमाणे वागत आहात. त्याने तुमचे उत्तरवृत्ती व्हावी, कारण प्रभू येशूच्या वतीने ज्या आज्ञा आम्ही तुम्हाला दिल्या त्या तुम्हाला ठाऊक आहे. हा प्रभूचा शब्द आहे. परमेश्वरा, तुझ्या दयेचा आम्हाला अनुभव दे. तू सिद्ध केले कारण आम्हाला प्रदान कर. लोकलिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, आकाशात सूर्य, चंद्र आणि तारे यांच्यामध्ये अद्भुत चिन्ह दिसू लागले, तसेच पृथ्वीवर समुद्र आणि लाटा यांच्या गर्जनेने राष्ट्रे भयभीत होऊन गोंधळात पडली.
भयाने आणि जगावर कोसळणाऱ्या अनिष्टाची धास्ती घेतल्यामुळे माणसं गर्भघळीत होती, आकाशातील शक्ती कंपायमान होती. त्या काळी मनुष्याचा पुत्र पराक्रमाने आणि मोठ्या वैभवाने मेघावर येताना लोकांच्या दृष्टीस पडले. या गोष्टीला आरंभ होऊ लागेल तेव्हा सरळ उभे राहा आणि वर पहा, कारण तुमचा मुक्ती समय जवळ आला. तुम्ही सावध राहा, नाहीतर कदाचित अधाशीपणा, दारूबाजी आणि संसाराच्या चिंता यांनी तुमची अंतःकरणे भारावून जाऊन तो दिवस तुम्हाला फासाप्रमाणे अकस्मात पकडेल. कारण तो साऱ्या पृथ्वीच्या पाठीवर राहणाऱ्या सर्व लोकांवर त्याचप्रमाणे येईल. तुम्ही तर होणाऱ्या या सर्व गोष्टी चुकवायला आणि मनुष्याच्या पुत्राप्रमाणे उभे राहायला समर्थ व्हावे. म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागृत राहा. प्रभूचे शुभ वर्तमान. आपण सकाळच्या वेळेला पोलीस स्टेशनमध्ये गेलात तर या पोलिसांना ड्युटीवर जाण्याअगोदर काही तासाभराची परेड करावी लागते. ती परेड अशासाठी की दंगल कधीही उसळेल, परंतु तयारी मात्र रोजची केली पाहिजे. तुम्ही अग्निशमन दलाचे जवान बघितले तर त्याला देखील सज्ज राहावे लागते, जागृत राहावे लागते, विजिलंट. आग कधीही लागेल पण तयारी नेहमी असली पाहिजे. सीमेवरचे जवान बघून त्यांना देखील डोळ्यात तेल घालून पहारा करावा लागतो. युद्ध कधीही सुरू होईल पण जागृत आणि सावध तत्पर राहावं लागतं. आणि प्रभू येशू ख्रिस्त या आत्मकाळाच्या पहिल्या दिवशी, पहिल्याच आठवड्यात आपल्याला सांगत आहे की जागृत राहा, सावध राहा आणि सतत प्रार्थनेत राहा. अशासाठी की आपल्याला आपण आध्यात्मिकरित्या तयार असावे. प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला ख्रिस्त सभा आपल्या आगमन काळात हा 24 दिवसाचा काळ देत आहे. आज 1 तारीख, बरोबर 24 तारखेला रात्री आपण थटून ख्रिस्ताला येणार आहोत. तो प्रभू जन्माचा उत्सव साजरा करण्यासाठी जर आपण 24 दिवस चांगली आपल्या मनाची, अंतःकरणाची, हृदयाची योग्य अशी तयारी केली असेल तर त्या रात्री तो आनंद आपल्याला मनापासून उपभोगता येईल. आणि म्हणूनच या दैनंदिनच्या 24 दिवसात दररोजची वाचनं आणि प्रभूचा संदेश आपल्या जीवनात अंगीकारला तर खऱ्या अर्थाने आपल्याला साजरा करता येईल. आणि म्हणून आगमन काळ म्हणजे प्रतीक्षेचा काळ, प्रभूचे येण्याचा काळ. या आगमन काळामध्ये प्रभू आपल्याला पहिल्याच दिवशी सांगत आहे, सावध राहा, दक्ष राहा आणि जागृत राहा. प्रिय बहिणींनो, आपले काही आपण मुलं जेव्हा परीक्षेला जातात तेव्हा तयारी असते त्याची, अगोदर तयारी केलेली असेल तर त्यांना कोणत्याच प्रकारची भीती वाटत नाही. पण तयारी नसली तर मग ती मुलं त्यांचा मधला आत्मविश्वास कमी होतो. काही वेळेला मुलं येतात, तर झालं आता दुपारी परीक्षा आहे, डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद द्या, आज मॅथ्सचा पेपर आहे, सायन्सचा पेपर आहे. फादर आशीर्वाद नक्की देतील, आशीर्वादामुळे तुम्हाला थोडंसं धीर मिळेल. पण जर अभ्यासच केला नसेल तर मग त्या आशीर्वादाचा काहीच परिणाम होणार नाही. की आपली मेहनत, आपली तयारी आणि परमेश्वराचा आशीर्वाद याचा सुंदर मिलाप जर झाला तर त्याचा परिणाम तुमच्या परीक्षेच्या रिझल्टच्या वेळेला दिसू शकतो. आणि म्हणून तयारी करणे किंवा जागृत राहणे यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सावध करत आहे. त्यानंतर आजच्या पहिल्या शुभ वर्तमानातला संदेश हा 2 टप्प्यात आपण समजून घेतला पाहिजे. की प्रभू येशू ख्रिस्त सांगत नाही काही चिन्ह येतील, आकाशात सूर्य, चंद्र, तारे हे तुम्हाला अद्भुतरित्या दिसतील आणि भूमीवर भयकंपत असे लोक गर्भगळीत होतील, घाबरतील. अशा वेळेला तुम्ही सरळ उभे राहा, कारण तुमचा मुक्ती समय जवळ आलेला आहे. तुमचा तारणारा हा मेघावर आरूढ होऊन वैभवशाली पद्धतीने येताना तुम्हाला दिसेल. म्हणजेच प्रभू येशूचं पहिलं वाचन निर्मया संदेशा असा आशेचा संदेश देत आहे लोकांना. तसाच प्रभू येशू ख्रिस्त या दैनंदिन जीवनातल्या अडचणीवर मात करत असताना हा आगमन काळ जणू काही आशेचा संदेश देत आहे की आपल्याला तारणारा मिळणार आहे, आपल्याला मसीहा मिळणार आहे, आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त मिळणार आहे, जो आपल्याला आपल्या सर्व दैनंदिन जीवनातील अडचणीवर मात करण्यासाठी मदत करणार आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, सावध राहा. कदाचित अधाशीपणा, दारूबाजी आणि संसाराच्या चिंता, दैनंदिन गोष्टी, तणाव, स्ट्रेस, प्रॉब्लेम्स हे तर आहेतच, जीवनाचा भाग आहे.
परंतु त्यामुळे आपल्याला देवाचं विस्मरण होऊ नये की या सगळ्या गोष्टीमुळे आपली तयारी बाकी राहिलेली आहे, बाकी इतर तयारी झालेली आहे. येशू सांगत आहे अधाशी म्हणा दारूपाची म्हणजे उत्सव सोहळे. यामध्ये उत्सव सोहळे आपल्या जीवनाचा भाग आहे, ठराविक मर्यादेपर्यंत ठीक आहे, परंतु त्यामध्ये इतकेही आपण व्यस्त होऊ नये की ते करत असताना आपल्याला तयारीचं विस्मरण होईल. आपण प्रभूच्या येण्याची जी आध्यात्मिक तयारी करायला हवी ती जर झाली नसेल तर मग प्रभू येशू ख्रिस्त सांगतो तो दिवस तुम्हाला फासाप्रमाणे अकस्मात पकडेल. कारण 24 तारखेची रात्री येईल तोपर्यंत आपण विसाला येऊ, पण आपल्यामध्ये काही फरक पडणार नाही. दुसऱ्या दिवशी परत आपण रुटीन कामाला लागतो, कारण त्या 23 दिवसाची तयारी करायला हवी, तयारी केली नाही. आणि म्हणून आजच्या पहिल्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त सावध रीतीने सांगत आहे आणि पुढे सांगत आहे अशा वेळेला सरळ उभे राहा आणि वर पहा. सरळ उभे राहणे, वर पाहणे. आपण म्हणतो ना एखादा माणूस सरळ मार्गी आहे, तो नाकासमोर चालतो, तो इकडचं तिकडं काही बघत नाही. त्याच्या घरात काय चाललेलं आहे, त्याच्या घरात काय चाललेलं आहे, तिने काय केलं, त्याने काय केलं ते न बघता सरळ मार्गी आपलं काम करणे आणि सरळ मार्गी असावं माणसाने. उगाच चांभार चौकशा न करता आणि इतरांच्या जीवनात असे काही चुकीचे संदेश न पसरवता सरळ मार्गी असावे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की सरळ उभे राहा आणि वर पहा. वर पहा म्हणजे ताठ मानेने समोर बघा, डोळ्याला डोळा द्या, नजरेला नजर मिळवा. कोणता माणूस नजरेला नजर मिळवू शकतो की ज्याने कोणाचं काही वाईट केलेलं नाही, तो स्वच्छ चारित्र्याचा आहे, तो माणूस डोळ्याला डोळा देऊ शकतो, नजरेला नजर देऊ शकतो. परंतु आपल्या हातून काही चुकीचं घडलं असेल, कोणाबाबतीत काही बोललो असेल, कोणाची निंदा केली असेल, कोणाची बदनामी केली असेल आणि ती व्यक्ती जर आली तर आपण डोळ्याला डोळा देऊ शकत नाही, नजरेला नजर मिळवू शकत नाही. आपण आजूबाजूला बघू किंवा खाली बघू किंवा वाट सुटू का, तर आपल्याला अपराधीपणा वाटतो, गिळतीपणा वाटतो. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की वर पहा. वर पाहणे म्हणजे स्वच्छ चारित्र्याचे असते. कोणाच्या बाबतीत काही चुकीचं आपल्या हातून होऊ नये, तोच माणूस वर पाहू शकतो, डोळ्याला डोळा देऊ शकतो. आणि म्हणून आजच्या या आत्मकाळाच्या पहिल्या दिवशीच प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला 3 गोष्टींद्वारे सावध करत आहे. जागृत राहा, रात्रीत राहा. आपल्या दैनंदिन जीवनात आहे 23 दिवसाची डेअरी आपल्याला दिलेली आहे. या दिवसात एकेका पैलूवर, प्रभूच्या जीवनाच्या एकेका पैलूवर जरी आपण चिंतन केलं तर खऱ्या अर्थाने 24च्या रात्री मनापासून हा उत्सव साजरा करण्यासाठी आपण पात्र आहोत. आपण हा विश्रांता प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी सर्व दृश्य यांचा आणि परमेश्वराचा सर्व प्रत्येक प्रार्थना उद्धार से प्रभु आमची प्रार्थना आहे. आपले पोप फ्रान्सिस, बिशप्स, धर्मगुरू व व्रतस्थ यांना भाविकांना आगमन काळात प्रभूच्या येण्याची तयारी करण्यासाठी
सहाय्य करण्यास पवित्र आत्म्याची कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या राजकीय नेत्यांना देशाचा कारभार सुरळीतपणे चालविण्यासाठी व जगात शांती प्रस्थापित करण्यासाठी शांतीचा राजा ख्रिस्त याच्याकडून मार्गदर्शन लावावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू आपल्या जागरूक आणि सिद्ध राहण्यासाठी सांगत आहे. प्रार्थना, मननचिंतन व प्रभुशब्द वचनाद्वारे आपल्याला या आगमन काळात प्रभूच्या येण्याची योग्य ती तयारी करता यावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू जन्माची तयारी करीत असताना समाजातील दीनदलित, अनाथ यांच्यामध्ये हरवलेल्या ख्रिस्त आपणास शोधता यावा व परस्पर सहाय्याची भावना जोपासता यावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभूच्या शांतशाली कृपेने आपल्याला चांगल्या आरोग्याची देणगी लाभावी, सर्व नैसर्गिक आपत्तीपासून आपले रक्षण व्हावे, तसेच आज विवाहबद्ध होणाऱ्या वधूवरांवर प्रभूचा आशीर्वाद यावा म्हणून आपण प्रार्थना करूया. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक हेतूंसाठी प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ परमेश्वर पिता, आम्ही अभिनंदन तुझ्या चरणापाशी ठेवलेले आहे. आमच्या श्रद्धेचे उडीवान तुझ्या प्रेमाने भरून काढ व आम्हाला आशीर्वाद कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. सर्व समांतर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे प्रभू, तू आम्हाला दिलेल्या दानांमधून आम्ही आणलेल्या अर्पणाचा स्वीकार कर. तुझ्या कृपेने आम्ही भक्तिभावाने इथे साजरा करीत असलेल्या रहस्याबद्दल आम्हाला शाश्वत कारणाचे प्रतिफळ प्राप्त हो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. तुमची अंतःकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आपला परमेश्वर याचे आभार मानूया. हे प्रभू, पवित्र पित्या, सर्व समर्थ शाश्वत परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे हे योग्य व तारणदायक आहे. कारण आम्हासाठी नम्रता धारण करून येशू मनुष्य झाला आणि तुझी अनादिकालीन योजना त्याने पूर्ण केली व आमच्या तारणाचा मार्ग मोकळा केला. आपल्या वैभवाने तो पुन्हा येईल आणि अभिवचन दिलेल्या तारणात आम्हाला सहभागी करेल अशा आशेने आम्ही त्याच्या आगमनाची वाट पाहतो. आणि म्हणून स्वर्गीय दरबारातील अद्भुत व महादूत सत्ता आणि अधिसत्ता, शक्ती आणि सामर्थ्य यांच्यासह आम्ही तुझा
गौरव हात मांडतो. आणि आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावे म्हणून तू त्यांच्यावर गव वर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरे गेला तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती बोलली, आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ती घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, ते तुमच्यासाठी अर्पित केले जाईल. भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पाप क्षमेसाठी ओतले जाते, हे माझ्या आठवणीसाठी करा. चला करूया आपल्या श्रद्धेचा उच्चार. हे प्रभू ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर व तारण्याचा प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर येण्यासाठी तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनंती करतो. प्रभू सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप आणि सर्व याचक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण भीतीचा पुनराविष्कार कर. जे आमच्या अन्य बंधूभगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर सर्व मरण पावले आहेत त्यांची तू स्मरण कर. त्यांचे तुझ्या नित्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता कन्याकुमारी मारी आपलीचा पती संत जोसेफ पूज्य पेशी आणि युगाने युगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवास व्हावं आणि तुझी स्तुती कर, तुझा गौरव करावा अशी प्रार्थना तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्या द्वारे करतो. तुझा
सर्वस्यांनी विनंती. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशीष. आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्ताच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या साह्याने आम्ही पापांपासून मुक्त राहावे आणि सर्व प्रकारच्या चिंतेपासून सुरक्षित असू. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. एकमेकास शांती मंदिर करूया. हे पहा परमेश्वराचे कौतुक, जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कौतुक पहा. त्याच्या घोषणाच बोलावलेली आपण धन्य. प्रभू तुम्हाच्या
प्रभू या रस्त्यामध्ये सहभागी झाल्यामुळे या जगातील क्षणभंगूर गोष्टी वावरत असताना आम्हाला स्वर्गीय गोष्टीची ओढ लागली आणि शाश्वत गोष्टीमध्ये टिकून राहण्यास आम्हाला शिकव. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. विवाहाची पहिली घोषणा. ईश्वर कृपेने लग्न करू इच्छितात बोरिस डायस सुगाजी मोजेस व श्रीमती मीना डायस राहणार टोळी नागपाट यांचा अविवाहित मुलगा आणि ग्लोरिया दाबळे श्री नेस्टर व सोवाई दाबळे राहणार माळेवाडी यनवाड यांची अविवाहित मुलगी. साहिल गोंजाल्विस श्री सालमन व सोलसी गोंजाल्विस राहणार मुकंदा नागपाट यांचा अविवाहित मुलगा आणि सिमोना सराई श्री रॉबर्ट व सुहास सराई राहणार दानसिंग गोमसाई यांची अविवाहित मुलगी. सिना दुस्कानो श्री जेम्स व सौ शैला दुस्कानो राहणार भागे नागपाट यांची अविवाहित मुलगी आणि विघ्नेश डाबळे सौ संगीता डाबळे राहणार संभवाई वेगाव यांचा अविवाहित मुलगा. हे सर्व चर्चा रीतीनुसार विवाहबद्ध होऊ इच्छितात. या लग्नामध्ये रक्ताचे निश्चित नाते, जवळचे नाते संबंध किंवा इतर नातेसंबंध असा कुठलाही अडथळा असल्याचे आपल्याला ठाऊक असेल तर त्याविषयी जज धर्मगुरूंना तात्काळ कळविणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. आज आगमन काळातील पहिला रविवार. आजची उपासना वाळूंचे गाव परिवारातर्फे त्यांना धन्यवाद उच्च रविवारची उपासना शिरी गाव परिवारातर्फे सादर केली जाईल. पॅरिस संसदी मासिक सभा उच्च रविवारी 8 डिसेंबरला संध्याकाळी 5:30 वाजता सर्व सभासदांची उपस्थिती प्रार्थनीय आणि बंधनकारक आहे. कृपा करून त्यांनी त्याची नोंद घ्यावी. आपल्या कुटुंबामध्ये जे फादर्स असतील, सिस्टर्स असतील, ब्रदर्स असतील त्यांची नावं, पत्ता, सध्याचे कार्य करण्याचे ठिकाण, त्यांचा मोबाईल नंबर आणि फोटो कृपा करून पुढील आठवड्यामध्ये आपण चर्च कार्यालयामध्ये आणून द्यावेत. आपण आपल्या सुवर्णमहोत्सवानिमित्ताने जे परिवर्तन अंक काढणार आहोत त्या अंकामध्ये त्यांची माहिती असणार आहे. म्हणून कुटुंबसभेचे कुटुंबाने कृपा करून त्याची नोंद घ्यावी आणि सहकार्य करावे. आपण गोल्डन जुबिली निमित्त जो परिवर्तन अंक काढणार आहोत त्यासाठी अनेक लेख असणार आहेत आणि एक आपल्याकडून लेख मागवण्यात येत आहे. निरनिराळ्या अंगातून त्याच्याकडे आपण पाहू शकतो की गेल्या 50 वर्षामध्ये चर्चने मला काय केले आणि ह्या विषयावर निरनिराळ्या दृष्टिकोनातून आपण विचार करू शकतो. सामाजिक, आध्यात्मिक, राजकीय दृष्टिकोनातून जे काही आपल्याला कळले ते आणि त्यावर एक लेख आपण लिहू शकता आणि 25 डिसेंबरच्या आत हा लेख आपण आपल्या कृपाकृत चर्च कार्यालयामध्ये सादर करावा आणि मग त्याची त्याला आपल्या परिवर्तन अंकामध्ये प्रसिद्धी दिली जाईल. त्याचप्रमाणे परिवर्तन अंकासाठी आपल्याला एक मुखपृष्ठ हवं आहे. तर कदाचित आपल्यामध्ये काही चांगले विचारवंत असतील, काही आर्टिस्ट असतील जे विचार करू शकतात की 50 वर्षाचं चित्र आपल्याला या मुखपृष्ठावर कसं रेखाटता येईल अभिमुख आणि कसं लोकांपुढे सादर करता येईल. तर ज्याने इच्छा असेल त्याने हे चित्र आपण मुखपृष्ठासाठी अवश्य त्याचा विचार करावा आणि जे मुखपुस्तक निवडलं जाईल उत्तम असेल त्याला आपल्या चर्चतर्फे एक सुंदरचं बक्षीस पण दिलं जाणार आहे. नाताळ प्रभूच्या आनंदाचा काळ आपण आपल्या घरामध्ये गाव परिवारामध्ये प्रसन्न वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करूया प्रभूच्या स्वागतासाठी. आणि म्हणूनच कदाचित काही लोकांनी मला सांगितले की त्याने ऑलरेडी डेकोरेशन करायला सुरुवात केलेली आहे. चांगली गोष्ट आहे कारण 24% सकाळपर्यंत आपण थांबू नाही तर आत्ताच आनंदाचा काळ आहे. आज सकाळपासून डेकोरेशन करायला
हरकत नाही. आणि एक सुंदर नाताळचं वातावरण आपल्या गाव परिवारामध्ये आपल्या कुटुंबामध्ये निर्माण झालं पाहिजे. 24 तारखेला सकाळी तारा बांधायला लागू आपण तोपर्यंत खूप उशीर होईल. तोपर्यंत तारा मावळलेला असणार आहे, दुसऱ्या दिवशी मावळणार आहे. म्हणून या 3 आठवड्यामध्ये आपण त्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न करूया. शुक्रवार 6 डिसेंबर महिन्याचा पहिला शुक्रवार फादर्स आणि सिस्टर्स आजारी लोकांसाठी गावामध्ये ख्रिस्त शरीर घेऊन येते. पुढच्या रविवारी दुसरं कनेक्शन हे सेंट पॉलसाठी असणार आहे. आणि त्याचप्रकारे आपण आपल्या गावामध्ये प्रत्येक गावामध्ये युवकातर्फे मुलामुलींतर्फे एक सुंदरसं गोठा देखील आपण बघावा की आपण गाव परिवारामध्ये तो गोठा केला जाईल. दरवर्षी कारितास इंडिया जी भारताची संस्था आहे ते भूक आणि रोगराई निर्मूलन मोहीम घेत असते. त्यासाठी आपण एक वेदीसमोर बॉक्स ठेवलेला आहे आणि विशेष प्रकारे जे गरीब लोक आहेत त्यांच्या औषध पाहण्यासाठी काही लोकांची खरं बांधण्यासाठी कारितास इंडिया करोडो रुपये दरवर्षी खर्च करीत असते. आपण आपला सहभाग देऊया आणि समोर जी पेटी ठेवलेली आहे त्या पेटीमध्ये अवश्य आपण काहीतरी दान टाकू शकता. शनिवारी 7 डिसेंबर सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत सेंट पॉल संस्थेतर्फे आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये अनेक चाचण्या आहेत ज्या आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवले जातील किंवा आपण सेंट पॉलचे सभासद आहेत त्यांच्याशी संपर्क साधावा. अधिक माहिती ते आपल्याला देतील. जीवन विकास मंडळातर्फे पुढच्या रविवारी व्याख्यान आयोजित केलेलं आहे. अधिक माहिती बाहेर नोटीस बोर्डवर लावलेली आहे. गेल्या रविवारचे दान 38,050 रुपये झाले. सोमवार आणि बुधवारचे दान 11,800 रुपये झाले. आपल्या सर्वांच्या अवताराबद्दल धन्यवाद. आशीर्वाद असेल करूया. धर्मकामाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त प्रार्थना. हे सर्व समर्थ व नित्यजीवी परमेश्वरा, आमच्या धर्मग्रामाचा सुवर्ण महोत्सव साजरा करीत असताना आम्ही आनंदाने व कृतज्ञ मनाने तुझ्यासमोर उभे राहतो. गेली 50 वर्ष आमचे हे पवित्र स्थान आमच्या समाजासाठी श्रद्धेचा, आशेचा आणि प्रीतीचा दीपस्तंभ म्हणून दिमाखाली उभा आहे. इथे आम्हाला तुझ्या दैवी उपस्थितीचा अनुभव आलेला आहे. तुझी कृपा मिळालेली आहे आणि तुझ्याशी असलेले आमचे नाते भक्कम बनलेले आहे. हे प्रभू, 50 वर्षांपूर्वी ज्यांनी ह्या चर्चचे स्वप्न पाहिले आणि ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी अपार मेहनत घेतली, त्यांच्या देणगीबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. गेली 5 दशके आमच्या या चर्चमध्ये ज्यांनी सेवा कार्य केले आणि आमची श्रद्धा फुलविली, त्या सर्व धर्मगुरूंच्या, सिस्टरांच्या आणि प्रापंचिक कार्यकर्त्यांच्या योगदानाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझ्या प्रेमळ मुलाची चिरविश्रांती घेत असलेले आमचे सर्व प्रियवृत्त श्रद्धावंत यांचे आम्ही स्मरण करतो. आम्ही आमच्या चर्चच्या भवितव्यासाठी सुद्धा प्रार्थना करतो. आमचे चर्च सदैव समाजासाठी उपासनेचे पवित्र केंद्रस्थान आणि आशेचे प्रेरणास्थान बनून राहू. मागी लोकांनी शोध घेतला तसा मनापासून तुझा शोध घेण्यास आम्हाला कृपा दे. या पृथ्वी तलावर तुझे राज्य उभारण्यासाठी आम्ही आमच्या कलागुणांचा वापर करावा म्हणून आम्हाला हृदयाची दानशूरता दे. ही प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे आणि आमचा आशीर्वादाता संत पॉल याच्या मध्यस्थीने करतो. आमेन. प्रभू तुम्हाला असो. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. आमेन. 4 दिवसा समाप्त झाले आहे.